कुरकुरीत बांगडा फ्राय. मस्त असा आज आपण कुरकुरीत बांगडा फ्राय करणार आहोत. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बांगडा फ्राय करण्यासाठी ना मी इथं बांगडा मासा अर्धा किलो घेतलेला आहे. हा स्वच्छ आहे ना नीट करून तिथून आणलेला आहे. स्वच्छ करून आणला आहे आणि त्याला आहे ना अशा मध्ये चिरा दिलेले आहेत. तर आता टाकूया हळद आणि मीठ मिक्स. थोडं वेळ ना आपल्याला हळद मीठ लिंबू लावून ठेवायचं मासा. हा बांगडा मासा आहे ना थोडासा असा ओशाळ वास येतो ना, त्यासाठी काय करायचं, थोडंसं असं हळद मीठ लावून ठेवायचं 10 मिनटं. बघा हळद मीठ लावलं की आता टाकूया अर्धा लिंबाचा रस पिळायचा. आणि लिंबाचा रस पण आहे ना या माशांना छान असा चोळून घ्यायचा. बांगडा मासा आहे हा अर्धा किलो आणला होता आणि तिथूनच आहे ना त्यातलं असं सगळं ते आतमधलं स्वच्छ करून आणलेलं आहे. लिंबाचा रस छान असा त्याला चोळून घेऊया. सर्व माशांना असं हळद मीठ लिंबाचा रस आहे ना व्यवस्थित चोळून घ्यायचा. सर्व माशांना हळद मीठ लिंबाचा रस चोळून झाला की झाकण ठेवून 10 मिनटं असंच ठेवून देऊया. बघा इथं 10 मिनटं झालेले आहेत. आपण माशांना आहे ना छान असं लिंबाचा रस हळद मीठ लावून ठेवलं होतं. आता बघा 10 मिनिटांनी काय करायचं, याच्यावरचं झाकण काढायचं आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. बेसिनमध्ये आहे ना मी 3 ते 4 पाण्याने मस्त असं स्वच्छ मासा धुवून घेणार आहे. हा बघा स्वच्छ असं करून घ्यायचं मासा 2-3 पाण्याने आणि लिंबाचा रस हळद मीठ लावलं ना मस्त असं स्वच्छ निघतं. बघा आता कांदा लसूण मसाला 1 चमचा घेतलाय, त्याच्यामध्येच टाकूया मीठ. आपल्या घरी ना कुठला पण मसाला असेल तर घ्यायचा. आम्ही कांदा लसूण मसालाच घेतो. त्याच्यामध्ये मीठ हळद टाकायचा आणि थोडासा लिंबाचा रस पण टाकायचा. चटपटीतपणा थोडासा मसाल्याला येण्यासाठी ना थोडासा लिंबाचा रस टाकायचा अर्धा चमचा आणि थोडंसं तेल टाकायचं. 1 चमचाभर तेल टाकून मसाला कालवून घेऊया. हा मस्त असा मसाला कालवून घेतलेला आहे. आता आहे ना या माशाला आहे ना मसाला हा लावून घ्यायचा. मस्त छान असं बघा चिरा दिल्यात ना माशाला, तर आतमध्ये मसाला जातोय याने. असं आहे ना चारही पण माशांना आहे ना हा मसाला लावून घ्यायचा. हा बांगडा मासा आहे ना इकडं स्वस्त मिळतो आणि ताजा पण असतो. तरी ना आता हा 200 रुपये किलो आहे, पण एकदम ताजे मिळतात इकडं. बघा सर्व माशांना आहे ना असा मसाला आपण बनवलेला लावून घेतला. आता रवा घेतलेला आहे मी इथं 3 ते 4 चमचे आहे ना रवा घेतलेला आहे. रवा हा बारीकच रवा आहे. त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद पाव चमचा आणि मीठ आपण आहे ना त्या मसाल्यामध्ये पण टाकले. माशांना पण मीठ लावून ठेवलं होतं, त्यासाठी मीठ असं लागन तेवढंच टाकायचं चवीपुरतं. कालवून घेऊ हे सर्व हळद मीठ मसाला रवा. बघा हा झाला आपला माशाचा मसाला तयार. आता हा मासा एक एक घेऊन आहे ना रव्यामध्ये छान असा घुळवून घ्यायचा. रव्याने काय होतं, मासा आहे ना मस्त कडक होतो, त्यासाठी आम्ही असा रव्यामध्येच मासा छान असा रवा लावूनच मासा तळतो. हा बघा सर्व आहे ना रव्याला 3 ते 4 चमचे हा रवा होता. सर्व माशांना आहे ना रवा लावून झाला. आता मासा आपण फ्राय करून घेऊ. फ्राय करून घेण्यासाठी ना असा पसरट पॅन घेतलेला आहे, म्हणजे चारही पण मासे ना एकदम फ्राय करून घेता येतील. थोडंसं आहे ना तेल टाकलं 4-5 चमचे, त्याच्यामध्ये ठेवूया हे मासे. ह्याला आहे ना तेल जास्त लागत नाही. असे 2 काटे चमचे घ्यायचे आणि मासा एक साईडने 4-5 मिनटं झाला मिडियम गॅसवरती की दुसऱ्या साईडने असा उलटून दोन्ही साईडने मासा छान खरपूस भाजून घ्यायचा. कडक करायचा मस्त मासा हा. या माशाला आहे ना काटे पण जास्त नसतात आणि खायला पण चांगला लागतो. असा मस्त कडक तळला ना मस्त लागतो खायला. बघा तेल पण आहे भरपूर त्याच्यामध्ये. असं थोडंसं पॅनला धरून आहे ना सगळीकडं तेल माशांना लावून मस्त कुरकुरीत भाजून घेऊया फ्राय करून. बघा इथं छान असे मासे आपले कुरकुरीत फ्राय करून झालेले आहेत. 5 ते 6 मिनटं लागले मला 4 मासे तळण्यासाठी.
मस्त असे मासे फ्राय झालेत. आता हे मासे ना आपण ताटलीमध्ये काढून घेऊया. झालेले एकदम झटपट होणारी रेसिपी आहे. झालेत तर एकदम कुरकुरीत, जास्त वेळ पण लागत नाही, जास्त मसाला पण लागत नाही. बघा किती छान मस्त असे फ्राय झालेत. मस्त कुरकुरीत मासा फ्राय झालेला आहे. छान असा पसरट पॅन घ्यायचा आणि मस्त मासे ना मिडियम गॅसवरती छान कुरकुरीत तळून घ्यायचे. बघा गार्निशिंगसाठी मी इथं कांदा लागतच नाही, पण गार्निशिंगसाठी मी घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ वरती. किती पटकन रेसिपी झालेली आहे. नक्की आहे ना या पद्धतीने तुम्ही बांगडा मासा फ्राय करून बघा आणि मस्त चटपटीत होतो. बघा घरच्याच मसाल्यामध्ये मी हा तुम्हाला मासा फ्राय करून दाखवलेला आहे. नन्नवरे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.